बारामतीकरांची भूमिका नावानं सोशल मीडियावरती पत्र दबावातून व्यक्त होता येत नाही तेव्हा लोक पत्रातून व्यक्त होतात। पत्रातून अजित पवारांवर टीका। अशोक चव्हाण अजगरा एवढे मोठे होतील, खासदार डॉक्टर अजित गोपछडेंची अशोक चव्हाणांवरती टीका। गोपछडेंच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण। शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे ठाकरे गटात एंट्री करणार, सुधाकर बडगुजर यांच्या दाव्यानं खळबळ। बारामतीत पैशांचा वापर होण्याची शक्यता, बारामतीमध्ये अजित पवार गुंडांना जवळ करतायत, रोहित पवारांचा अजित पवारांवर गंभीर आरोप। पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौऱ्यावर, मोदींच्या हस्ते होणार विविध विकास कामांचं लोकार्पण, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यवतमाळमध्ये दाखल। भाजपकडून 23 लोकसभा निरीक्षकांची घोषणा, पंकजा मुंडेंकडे उत्तर मुंबई, गिरीश महाजनांकडे उत्तर पूर्व मतदारसंघाची जबाबदारी। विधानसभेत मुंबईतील निधी वाटपावरून खडाजंगी, मी पत्र देऊनही मला निधी दिला नाही, वर्षा गायकवाडांचं विधान। तर ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्हालाही निधी दिला नाही, आशिष शेलारांचं प्रत्युत्तर। सध्याची दडपशाही इंग्रजांपेक्षाही भयानक, गृहमंत्र्यांचा मोठ्या प्रमाणात जातीयवाद सुरू, मनोज जरांगेंची टीका। भावनिक होऊन असं वक्तव्य करणं निंदनीय, बबनराव तायवाडेंची जरांगेंवर प्रतिक्रिया। दिल्लीतून लंडनला विमानाने गेले तब्बल 140 किलो मेफेड्रोन, कुरिअरमधून लंडनला ड्रग्ज पुरवठा, पुणे पोलिसांच्या तपासात माहिती उघड। पहा, जागरूक रहा। पुण्यात निलेश राणेंच्या मालमत्तेवरती पालिकेची कारवाई, डेक्कन येथील व्यावसायिक जागेवरती कर न भरल्यामुळे कारवाई। कसबा पेठेमध्ये 4 दिवसांपासून पाणी नाही, कसब्याचे आमदार काळी जादू करतात, हेमंत रासनेंचा धंगेकरांवरती गंभीर आरोप। पक्षानं सांगितलं तर निवडणूक लढेन, सुषमा अंधारेंचं वक्तव्य, श्रीकांत शिंदे म्हणजे फार मोठा अडचणीचा डोंगर नाही, सुषमा अंधारेंची खासदार श्रीकांत शिंदेंवरती टीका। हिमाचल प्रदेशात राजकीय भूकंप, विक्रमादित्य सिंह यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, काँग्रेसच्या 6 आमदारांचा पक्षाविरोधामध्ये बंड। 15 महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर गोखले पूल मुंबईकरांसाठी खुला, अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली। नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन, 3 दिवसांनंतर आंदोलनाची दिशा ठरेल, जिल्हा कमिटीच्या बैठकीत निर्णय। ड्रग्ज प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून आणखीन एक संशयिताला पश्चिम बंगालमधून घेतलं ताब्यात, माफिया संदीप दुनियाच्या संपर्कात संशयित आल्याची माहिती। यवतमाळमध्ये बचत गटाच्या मेळाव्यासाठी 2000 बसेसची सोय, बस नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह रुग्णांची गैरसोय, बसेस नसल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास। अहमदनगरमध्ये तलवारीचा धाक दाखवून 10 लाख रुपये लुटणाऱ्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।